सर, तुम्ही मगाशी बोललात की आता हा लोकशाही हा विषय फक्त 20 मार्कांसाठी असतो आणि बरेच जण असे असतात की कंठाळवाणा असतो, त्यातले टर्म्स लक्षात राहत नाही म्हणून आपण तो जवळपास स्किप करतो, कारण ही जवळपास शाळा लेवलला आपल्याला पाहायला मिळते ही सगळी प्रक्रिया. पण जर आपण सोप्या भाषेत मुलांना लोकशाहीबद्दल जर सांगितलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर त्यासाठी आपण शाळा लेवलला काही करू शकतो का? हे शक्य आहे आणि मी मगाशी माझ्या मनोगतात पण बोललो की शिक्षण हे एका बाजूने वन वे नाहीये, टू वे आहे. जर आपण विद्यार्थ्याला महत्व देत गेलो, विद्यार्थ्याचं मत स्वीकारत गेलो, तर विद्यार्थी पण निर्णय प्रक्रियेत येतो शाळेत आणि त्या विद्यार्थ्याला वाटायला लागतं की मी या शाळेचा एक निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेतला भाग आहे, घटक आहे. लोकशाही ही विद्यार्थ्यात रुजवली जायला लागते, ती शिकवून येत नाही. संस्कार हे शिकवून येत नाही, संस्कार हे व्हावे लागतात. तसंच शिक्षण आणि विद्यार्थ्यातलं नातं जसं तुमचं समृद्ध होत जातं, विद्यार्थी आणि शिक्षकातलं अबोलता कमी होऊन त्याच्यातलं असणारं जे डिस्टन्स आहे, जी एक शिक्षकाबद्दल विद्यार्थ्याच्या मनात आदरयुक्त वृत्ती असते, विद्यार्थ्याला वाटत असतं की मी काही विचारलं तर ते विद्यार्थ्याला शिक्षकाला आवडेल का, म्हणून पण इथेही बघा, तुम्ही विचारणार नाही म्हणून तुमच्या चिठ्ठ्या घेतल्या. हाच प्रकार शाळेत होतो. विद्यार्थ्याला एक न्यूनगंड असतो की मी काही गोष्टी विचारल्या तर त्या चुकीच्या आहेत का, बाकीचे 4 लोक असतील का. हा प्रकार कमी होत गेला तर विद्यार्थी सहज शाळेच्या वयातच, म्हणजे प्राथमिक शाळेच्या वयातच विद्यार्थ्याला लोकशाही समजायला लागली आणि ते सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यात रुजेल असं मला वाटतं. हे उत्तर तुला समाधानकारक वाटत आहे का, आणि आणखी तुला काही सुचवायचं आहे का? मी असं म्हणते की त्यासाठी आपण अधिक पद्धतीने काय करू शकतो, असे काय उपक्रम आपण राबवू शकतो जेणेकरून त्या मुलांपर्यंत व्यापक पद्धतीनं ती मूल्य समजतील, रुजतील. मी लोकशाही समजावी म्हणून शाळेत निवडणूकच घेतली. विद्यार्थ्याला निवडणुकीत निवडता येतं, फक्त तो मंत्री म्हणून निवडणं नसतं, तर वर्गात एखाद्या मिरवण्याचा प्रमुख म्हणून तो पण असतो. तो एक निवडणुकीचाच प्रकार असतो. अशा पद्धतीची विद्यार्थ्यांमधलं डिस्कशन, विद्यार्थ्यांमध्ये ग्रुप डिस्कशन झालं. काही विषय फॉर्मल शिकवले जातात. आपण आज चौकटीच्या शिक्षणात आहोत. जे पुस्तकात दिले ते शिकवलं की माझं शिकवणं झालं असा जो समज आहे तो जरा बाजूला केला आणि विद्यार्थ्याला इनफॉर्मल शिकवलं गेलं. एखादा मला गणितातला घटक मी ग्राफ शिकवतोय, पण तोच ग्राफ विद्यार्थ्याला समजायला अवघड जात असेल तर त्या ग्राफच्या लाईन्सवर मी जर एक ॲनिमेशन बनवलं आणि त्या ॲनिमेशन मधले जे ऍक्शन्स आहेत ते एका माणसाच्या हातावर बसवले तर ते विद्यार्थ्याला लवकर होतं. तसं लोकशाहीतले मूल्य विद्यार्थ्याला रुजण्यासाठी तसे उपक्रम राबवता येतात आणि रोजच्या अभ्यासात राबवता येतात. फक्त समाजशास्त्रातलं नागरिकशास्त्र लोकशाही शिकवतं असं नाहीये. प्रार्थनेला विद्यार्थी उभा राहिला तिथनं लोकशाही सुरू होते. ती शेवटची संध्याकाळी वंदे मातरम होईपर्यंत विद्यार्थी काही ना काही दुसऱ्याकडनं घेत असतो. ती घेण्याची वृत्ती तयार केली पाहिजे आणि हे शिक्षकाने आउट ऑफ द बॉक्स काम केलं तर ते सब सोपं आहे आणि ते होतं, घडतं. विद्यार्थ्यांना लहान वयात आम्ही जगातल्या मुलांशी जोडलं. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या देशात काय चालतं हे त्या वयात लहान मुलात वयाने जाणून घेतलं मुलांनी. त्याचा फायदा असा काय झाला की आपली संस्कृती काय आहे, परदेशातली संस्कृती काय, तिकडची शिक्षण पद्धती काय, म्हणजे संस्कृतीची देवाणघेवाण ही पण लोकशाही वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. असे उपक्रम हेतुपुरस्कर शाळांमध्ये झाले पाहिजेत आणि त्याला शासनाने तसं सपोर्ट केलं तर हे सहज सोपं आहे. थँक्यू सर.
जसं मी सुद्धा एका कॉलेजमध्ये आहे, पण चौकटीमुळे अशी कितीतरी मुलं असतात की ज्यांना आपण त्या प्लॅटफॉर्ममध्ये देऊ शकत नाही, कारण आम्हाला सिलेबस कम्प्लिशन रिपोर्ट, एव्हॅल्युएशन हे खूप मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात बांधून ठेवलेल्या आहे. बांधून पेक्षा बेड्याच म्हणूया आपण, बेड्याच घालून ठेवलेल्या आहेत. मग या बेड्या बाहेर काढून हुनर की पाठशाला आम्ही चालू केली, जी मालवणमध्ये चालते, की स्किलफुल मुलं जे आहेत ते यायला पाहिजेत. मग या स्किल मधून सहजरितीने मुलं स्किल पण त्यांची पुढे जातात आणि त्यांना समजतं सुद्धा की जगता जगता जीवन काय आहे, ते जीवन संघर्षामध्ये सुंदर आहे हे त्यांना समजतं. त्यांना सांगायची गरज नाही पडली की बापल्या मेल्या हाय, अरे बाय आमचा हाय, मी तुला सांगतं अरे बाबा लोकशाहीची ही मूल्य असं, ही अशी असतं तशी असतं. त्यांना हे काही शिकवायची गरज नाही पडली, जगता जगता सहजरितीने शिकून जातात. सर तुम्ही आता स्कूलला आहात, ज्युनियर कॉलेजला आहात, तर आपण कॉलेजच्या चौकटीमध्ये राहून किंवा स्कूलच्या चौकटीमध्ये राहून कशा रीतीने रुजवू शकतो आपण आणि एक वेगळं प्लॅटफॉर्म त्यांना कसं देऊ शकतो. यासाठी एक महत्वाचं मत की शिक्षक हा शिकवणारा असतो, ही कन्सेप्टच अगोदर बाजूला केली पाहिजे. शिकवणं काय राहिलं नाही आता. किती जण युट्यूब बघून सगळं शिकतात. घरातल्या आपल्या ताया आता उत्कृष्ट स्वयंपाक युट्यूबवरून वेगवेगळ्या पद्धतीचा करून शिकतात आणि हेच आम्ही आमच्या शाळेत केलं. सेल्फ ऑर्गनाइज लर्निंग एन्व्हायरमेंट. शिक्षकाचा रोल बदलला. शिक्षक हा मेडिएटर म्हणून नाही, त्या विद्यार्थ्याला त्याच्या शिकण्यात मदत करणारा म्हणून नाही, आणि विद्यार्थ्याने स्वतःच ते शिकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी लागणारी जी माध्यम आहे, तर इंद्रजीत दादा म्हणाला तसं हे सगळं जग तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय हवंय त्याचे रिसोर्सेस, त्याचे मार्ग तुमच्या हातात आहेत. त्या विद्यार्थ्याने ते स्वतः निवडावे आणि आपल्याला पाहिजे ती गोष्ट शोधावी. तर अशा या सूरवर आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा माझ्या मनात एक मोठा प्रश्न होता, तो तुमच्याही मनात असेल, की जगभरातली माहिती घेत असताना भाषा मध्ये आडवी येते का? तर भाषा आडवी नाही येत. माझ्या शाळेतली मुलं सकाळी 6 ते 6:30 वाजता सकाळी अमेरिकन इंग्लिश बोलतात आणि दुपारी 3 नंतर ब्रिटिश इंग्लिश बोलतात. म्हणजे सोल मध्ये जे शिक्षक ऑनलाईन उपलब्ध होतात, शिक्षक नाही आहेत, त्या ग्रॅव्हिज आहेत, आज्या आहेत, रिटायर झालेले शिक्षक आहेत, आणि ते आपला वेळ घालवण्यासाठी जगभरातल्या मुलांशी गप्पा मारतात. यातनं विद्यार्थ्याला जग कळलं, विद्यार्थ्याला शिकण्याच्या पद्धती कळल्या. मला अभिमान काय वाटतो एका गोष्टीचा, की आमच्या या प्रोसेसमधून गेलेली एक विद्यार्थिनी गौरी चिंदरकर, दरवर्षी BBC जगातल्या 100 स्त्रिया या वेगवेगळ्या मार्गाने प्रसिद्ध झाल्या. त्या 100 स्त्रियांमध्ये भारतातल्या 6 जण होत्या. त्यात ती गौरी होती की तिने आपल्या शिकण्याची पद्धत तयार केली. विद्यार्थ्यांना तुम्ही सगळे इथे बसला, आता आपल्या मनाला एक प्रश्न विचारा की तुम्ही जे शिक्षण घेतात ते तुमच्या मर्जीने घेताय का? तर त्यातले 80% विद्यार्थी म्हणतील आम्हाला आई बाबांनी पाठवलं म्हणून घेतो. आई बाबांनी तुमच्यावर शिक्षण लादलंय, इथेच तुमचं शिक्षण थांबतं. तुम्हाला शिक्षण घेण्याच्या आवडी, तुमच्या आवडीनिवडी ह्या तुमच्या ज्या आहेत त्याला आम्ही शिक्षकाने फक्त दिशा द्यायची. आणि हे दिशा देण्याचं काम सोल असो किंवा होल असो, होल मीन्स होल इन द होल. एक कम्प्युटर एका भिंतीत बसवला आणि त्याला इंटरनेट जोडलं की सगळं होल एका त्या हॉलमध्ये आणि या पद्धतीने शिकला. तर सर म्हणतात तसं तुम्ही नक्की तुमच्या आवडीचं शिक्षण घ्या आणि जीवन शिक्षण मिळेल, समाधानाचं शिक्षण मिळेल. नाहीतर तुम्ही मळलेल्या वाटेनेच जा, ग्रॅज्युएट व्हाल आणि परत कुठल्या तरी कट्ट्यावर बसलेले दिसतात. त्यांच्यासाठीचा प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, पण आपल्याकडे विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या परीक्षांसाठी किंवा इतर ठिकाणची जी निवड आहे ती मेरिटवर न होता मेरिट बाह्य निकषांवर होते आहे असं तुम्हाला वाटत आहे का?
खरं बोलायचं तर शिक्षण पद्धतीतच बदल होणं गरजेचं आहे. आपण विद्यार्थी तयार करत नाहीत, आपण परीक्षार्थी तयार करतो. तर दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर शर्यतीतले घोडे करतो तयार, आणि हे घोडे पळवतोय. कोण पळवतोय? तर शिक्षक पळवतायत, आई बाबा पळवतायत. आणि तो का पळतो? तर प्रत्येकाचं समाधानच वेगळं आहे. यासाठी शिक्षणात इयत्ताही बंद झाल्या पाहिजेत आणि विषय वर्ग आले पाहिजेत. विषय वर्ग मीन्स ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाकडे आपलं प्रावीण्य करावं. आणि असं झालं तरच ते खरं मेरिटवर होईल. नाहीतर शर्यतीतले घोडे पळतायत मार्गांच्या मागे लागतात, तरी पण घरात निकाला दिवशी सगळं दुःख असतं. कारण का? तर माझ्या मुलाने 97% मार्क मिळवले, हे खूप वाईट केलं त्याने. का? 3% कमी पडले. पालकांना हे घोडे पळवायचे कशासाठी आहेत तर त्याचंही उत्तर सांगून ठेवतो विद्यार्थी. तुम्ही ऐकून घ्या की ज्या सोसायटीत राहतो तिथे मी माझ्या मुलासाठी काहीतरी भरपूर केलं, हे मिरवता यावं म्हणून तुम्हाला सगळ्यांना मिरवलं जातं, पळवलं जातं. त्यामुळे खरोखरच गुणात्मक की मूल्यमापन करण्याची पद्धत एकच आपल्याकडे उपलब्ध आहे, ती म्हणजे परीक्षा. मध्ये एक प्रयोग झाला, ऑब्झर्वेशन्सवर विद्यार्थ्याला गुण द्यावे, मार्किंग करावं. त्या विद्यार्थ्याच्या वर्षभरातल्या त्याच्या अभ्यासातल्या चांगल्या गुणांच्या नोंदी ठेवाव्या. उद्देश खूप चांगला होता. आता मला सांगायला दुर्दैव वाटतं की त्या 50% नोंदी या अशाच टाकलेल्या होत्या. का? तो नापास नको पाहिजे, तो पास झाला पाहिजे. आणि त्यामुळे परीक्षा पद्धतीला जेव्हापर्यंत आपल्याला दुसरा पर्याय मिळत नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे स्वीकारावंच लागेल.